मुस्लिम समाजाच्या पवित्र म्हणून मानला जाणारा रमजान महिना सुरू असल्याने त्यामुळं फळांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आणि मागणी वाढल्यामुळं फळांच्या दरातही देखील काही प्रमाणावरती वाढ जी आहे ती होताना दिसून येत आहे. हे फळ विक्रेते यांनी सांगितलंय की वरून जो पुरवठा होत आहे त्या पुरवठ्यामध्येच वाढ जी आहे त्या दरामध्ये तो होताना दिसून येत आहे. तर त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती आता पपई असेल, संत्री असेल, केळी असेल, सफरचंद असतील, या सर्व फळांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्यामुळं रमजानमुळं मोठ्या प्रमाणावरती खरेदी जी आहे ती देखील वाढलेली आहे आणि खरेदी वाढल्यामुळं दरात मोठी वाढ जी आहे ती होताना दिसून येत आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज आहे आणि हा मुस्लिम समाज जो आहे तो रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये उपास पकडत असतो आणि या उपास सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फळं जे आहे ते खाल्ली जात असतात. त्यामुळे फळांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यामुळं फळांच्या दरामध्ये मोठी घसरणाची वाढ जी आहे ती झालेली आहे. हा महिना पूर्ण महिना जो आहे तो फळांची वाढ जी आहे ती अशीच राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आहे. त्यामुळं फळांच्या मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे तर फळांचे दरही वाढले असल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.